या स्थानाला आलेलो आहे। वसईचं मंदिर होतं, या ठिकाणी स्वामी चक्रधर 20 दिवस थांबलेले आहेत आणि ज्या ठिकाणी 20 दिवस थांबतात त्या ठिकाणी महास्थान बोलले जातं। शेंदुर्णी नंतर कराशी महास्थान आहे। या ठिकाणी बऱ्याच काही लीळा दिलेल्या आहेत, 18 लीळा दिलेल्या आहेत। त्यामध्ये ठराविक लीळा आपल्याला सांगणार आहे। द्वारकेला यात्रा निघाली होती आणि महादायसाला द्वारकेला जायचं होतं। स्वामी चक्रधर नाही म्हणत होते, तरीही दादोसाच्या आग्रहास्तव महादायसा द्वारकेला गेली। सोबत उमाईसा तिची बहीण होती, तीही गेली आणि काकोस नावाचे एक भक्त होते, त्यांना स्वामी म्हणतात तुम्ही द्वारकेला जा। ते म्हणे नाही। आज त्याला स्थिती झाली आणि स्थिती झाल्यानंतर तो स्थितीच्या माध्यमातून त्याला द्वारकेचं दर्शन झालेलं आहे। दुसरी गोष्ट एक बाई होती, मुलगी, आणि ती मुलगी ती मुलगी स्वामी इथं असताना वसईच्या मंदिरात ते बाहेर यायची, स्वामींना दरवाजातून पाहायची, निघून जायची, दरवाजातून पाहायची, निघून जायची। एका दिवशी काय झालं, ती आली छोटी मुलगी आणि स्वामींना पाहिलं। स्वामींची दृष्टी आणि तिची दृष्टी एकत्र झाली। स्वामी म्हणतात महात्म्य हो या, लहान मुलांना सुद्धा कसं बोलावं, लहान मुलांना, मोठ्यांना असो, प्राण्यांना असो, स्वामी चक्रधरांनी खूप मोठा आपल्याला धडा दिलेला आहे की कसं वागावं, कसं बोलावं। त्या मुलीला स्वामी चक्रधरांनी महात्म्य म्हटलेलं आहे। महात्म्य हो या, आणि ती या ठिकाणी आलेली आहे। स्वामींनी तिला 22 कर्मी खाजे म्हणजे खाऊ, खाऊ म्हणजे बातकर, हे बातकर स्वामींच्या प्रसन्नतेने 22 तिला दिलेला आहे। ती खूप खुश झाली की स्वामींनी मला अशा माध्यमातून भातकं दिलं, म्हणून ती स्वामींवर आकर्षित झाली, स्वामींच्या जवळ वेधली। अशा प्रकारचे स्वामी आपले वेदवंत होते आणि छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांना आकर्षित करून द्यायचे। एकदा एक बाई होती, तिचं पोट दुखत होतं। आमच्या बाईसांनी सांगितलं तुम्ही स्वामींच्या जवळ या, तुमचं पोट दुखणं थांबेल। आपल्या घरच्यांना तिने सांगितलं, या ठिकाणी आली, तिचं पोट दुखणं थांबलं। याच वेळेस महादायसा नावाची एक बाई होती आणि महादायसाला स्वामी चक्रधरांच्या ठिकाणी उपवास करायचा होता, वस्त्र ओळखायचं होतं। आपण नुसतं खाऊच घालतो, परंतु स्वामींनी या चरित्राच्या माध्यमातून वस्त्र सुद्धा अर्पण करायला पाहिजे असा आदर्श महादायसाच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे। महादायसाने दादोसाला सांगितलं की मला एक वस्त्र पाहिजे आहे, स्वामींना अर्पण करायचं आहे। ते दादोस म्हणतात स्वामींना काय वस्त्र अर्पण करते, ते 2 दिवस वापरतील, दुसऱ्याला देऊन टाकतील। तू जर स्वामींना खाऊ घालायचं असलं तर खीरच खाऊ घाल। स्वतःला खीर आवडत होती म्हणून देवाला बी आवडत होती, आपल्याला आवडतं ते देवाला आवडत। पण महादायसा एक निष्ठ स्वामींचे भक्त होती। महादायसाला ते मानवलं नाही आणि महादायसाला ते मानवलं नाही म्हणून महादायसाने नागदेवाला सांगितलं की नागदेवा, मला स्वामींना एक उपहार करायचा आहे, वस्त्र ओळखायचं आहे। ते म्हणतात तू दादोसाला सांग, काही तू दादोसाला विचारते, मी नाही करत। मग ती स्वामींजवळ आली, स्वामींना म्हणते जिजी माझी अशी इच्छा आहे, एक उपहार करायचा आणि आपल्या ठिकाणी वस्त्र ओळखवायचं, मला या गावातले दुकानं माहित नाही। स्वामी म्हणतात जा तुम्ही, परमेश्वर तुम्हाला सहाय्य करेल, पुरुष प्रयत्नी दैवाचे आहे।
आपण कोणत्याही गोष्टीमध्ये प्रयत्न केला तर देव सहाय्य करतो. अशा माध्यमातून महादाईसा गेली. ज्या बाईचं पोट दुखत होतं त्याच बाईच्या मालकाचं दुकान होतं वस्त्राचं. त्या वस्त्राचं दुकान होतं. ही महादाईसा गेली. महादाईसा गेल्यानंतर त्यांनी ओळखलं. म्हणे काय केलं? म्हणे मला एक वस्त्र पाहिजे, स्वामींना ओळखायचं आहे. आपण आंबे वळगावला येळंबकर बाबाच्या माध्यमातून ही लीळा ऐकली की नळीचं वस्त्र, ते नळीचं वस्त्र या भडगावचं, त्या नळीमध्ये गुंडाळून ठेवलेलं भारी प्रकारचं वस्त्र. हिच्याजवळ 16 दाम होते आणि ते वस्त्र 1 आसूचं होतं. त्याने 1 आसूचं वस्त्र महादाईसाला दिलं आणि तू जा अर्पण कर. ते म्हणे माझ्याकडे पैसे नाही, तुला जे द्यायचे ते बाकीचे अर्पण करून टाक. आणि त्या 16 दामाचं असलेलं वस्त्र जे आहे ते 1 आसूचं वस्त्र 16 दामामध्ये भेटलं. आणि महादाईसानी स्वामींच्या ठिकाणी उपार केला, वस्त्र संपादन केलं, वस्त्र ओळगवलं. तेव्हा स्वामींचं ते वस्त्र खांद्यावरचं स्वामींनी दादोसाकडे फेकलं. पहा या वस्त्राची किंमत काय असेल. तेव्हा दादोसाला माहित होतं हिच्याजवळ 16 रुपये आहे, 16 रुपयाच्या वर नाहीच. ते म्हणे हे 16 दामाचं वस्त्र आहे, मी सांगतो. म्हणे हे घ्या 16 दाम, आणून द्या हे वस्त्र. घाबरले आणि स्वामींनी सांगितलं अरे हे 1 आसूचं वस्त्र आहे पण त्याच्यापेक्षा सुद्धा हिचा भाव अतिशय उत्तम आहे. अशा प्रकारची लीळा या ठिकाणी स्वामी चक्र यांनी केलेली आहे. आणि ते वस्त्र अन्नदान महादाईसाचं अर्पण जे केलं ते स्वामींनी स्वीकार केलेला आहे. आपण सुद्धा हा विडा स्वामींना महादाईसाची लीळा आठवून अर्पण करायचा आहे. आज बऱ्याच प्रकारच्या लीळा आहेत पण आपल्याला टाइम नाही, त्यामुळं आपण या ठिकाणी थांबू आणि विडा वाहताना महादाईसाची वस्त्र आठवायचं आहे आणि स्वामींची आरोग्य आठवायची आहे. उठा नाग